नमस्कार, कशा आहात सगळे. चला आज चकली करते. ती पण कशाची माहिती आहे का? ज्वारीच्या पिठाची. चला म्हटलं होती का करून बघा, पण छान झाली. हो का, मस्त. बाजू पलटून घेतले. किती छान झाली. फक्त ज्वारीच्या पिठाची आहे. ह्याच्यामध्ये मी काय केलं माहिती आहे का, 2 वाट्या ज्वारीचे पीठ घेतलं. त्याच्यामध्येच ओवा, लाल तिखट, मीठ, ते सगळं टाकलं आणि गरम पाण्यात उकड करून घेतली छान. आणि त्यातच मळला हलक्या हाताने मऊ आणि 5 मिनिट ठेवलं. हे फक्त ज्वारीच्या पिठाचं आहे पीठ आहे. ह्याच्यामध्ये दुसरं पीठ काही मिक्स केलेलं नाही. चकली कशी छान मग होते. म्हटलं मी म्हणजे मग कशी करताना म्हटलं केलंच नाही. म्हटलं बिघडली तर काय करायचं. पण छान झालं. किती मस्त व्हायला लागलं. इथं पण करून ठेवले. आज मस्तपैकी चकली करावं म्हटलं. धोंडा तळावं म्हटलं. आकाड तळतात काही काय, आपण धोंडात तळावं म्हटलं म्हणून करायला लागले. खूप छान, खूप मस्त छान दिसतंय ना. छान कुरकुरीत पण लागणार. अजून खाल्लं नाही पण तुटत नाहीत. हे छान वाटलं मला. म्हटलं तेलात टाकलं का फिसकडते का काय, पण नाही. मस्त पैकी फक्त प्रमाण घ्यायचं. 2 वाट्याला 1 वाटी पाणी गरम करायचं आणि त्या पाण्यात उकड काढायची. आपण त्याची उकड काढतो की नाही मोदकाची, तसे काढायची उकड आणि मळायचं हलक्या हाताने आणि 5 मिनिट ठेवायचं. आणि बघा करायला सुरुवात करायची. मस्त होतात ज्वारीच्या पिठाच्या चकल्या. वाव, पटकन 10 मिनिटात तयार. काय भाजणी नको ना, काय नको ना, काय नको. फक्त तळताना गॅस मोठा ठेवायचा. मोठ्या गॅसवरच तळायचं, नाहीतर तुटू शकते. आता हे जरा थंड झालंय. मला वाटतं थोडंसं पाणी मळून मळावं. अशा मस्त चकल्या घेते सगळ्या करून. कुठल्या गोष्टीचं प्रमाण घेतलं की नाही होतंय. हे काय झालं, आता जरा थंड झाले तर थोडंसं मी मळते. गरम पाणी करून थोडंसं नुसतं हात लावते, कारण काही थंड झालंय. एक पण तुटली नाही, एक सुद्धा. अशा मस्त छानपैकी ज्वारीच्या पिठाच्या चकल्या केलेल्या आहेत. अशा मस्त ना, गरम आहेत. वाव, पटकन होणार आहे. तर मीही करून बघा.